नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण PYQs बघत आहोत. इम्पॉर्टंट PYQs बघा. हा पेपर 2 चा प्रश्नपत्रिका आहे. 2018 ची प्रश्नपत्रिका आहे पेपर 2 ची. जे टीचर्स TET पेपर 2 ची तयारी करत आहे, 6वी ते 8वी चे शिक्षक होण्याकरिता TET पेपर पास असणे गरजेचे आहे. तर पेपर 2 ची 2018 ची प्रश्नपत्रिका आहे. चला सुरुवात करूया प्रश्नपत्रिकेला. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न 31 ते 34 ची उत्तरे पर्यायामधून निवडा. बघा, पॅराग्राफ दिलेला आहे, पॅराग्राफ वाचूयात. कुठलाही ऋतू हा निसर्गाचा सोहळाच असतो. खेड्यामध्ये, लहान गावात ऋतूपालट लगेच कळतो. माणूस संपला की त्यातला हुरहुरता ओलावा घेऊन पाऊस संपला की त्यातला हुरहुरता ओलावा घेऊन शरदाची चांदणी फुलायची. दवात भिजलेली पहाट पांघरूनच दिवाळी सरायची. त्या दवबिंदूची शिरशिरी हवी हवीशी वाटत असतानाच थंडीचा काटा बोचायला लागला की कळायचे हेमंती वारे वाहू लागल्याची. थंडीचा हा गारटून टाकणारा अनुभव मागापर्यंत पुरायचा आणि शिशिराने गिरकी घेतली की वसंताची कळी फुलायची. फाल्गुनी हवेत रंगाची उधळण व्हायची. खरं तर संक्रांतीपासूनच एक गंध भुरळ घालायचा, तो म्हणजे आम्रमोहराचा गंध. मोहराने डवरलेली आंब्याची झाडं आणि त्यावर चालणारं कोकिळ कुंजन ही देखील ऋतुबदलाची नांदीच. धगधगत्या ग्रीष्माआधीच हा वसंत म्हणजे गंधवतीच्या सर्जनाचा बहर. गंधवती म्हणजे पृथ्वी, आपली काळी आई, आणि सर्जन म्हणजे निर्मिती, भरभरून देणे. हा काळ्या आईचा गुणधर्मच आहे. सुगीचे दिवस आणि फाल्गुनात उल्हास, यामुळे या दिवसात मन वाऱ्यावर लहरत असत पतंगासारखं. ओके, तर चला प्रश्न पाहूया त्याच्यावरती. वरील उतार्यासाठी योग्य शीर्षक पर्यायातून निवडा. कोणतं योग्य शीर्षक असेल तर ऋतुबदल. ऋतुबदलाबद्दल सांगितलेलं आहे इथे. बघा, उतार्यामध्ये पुढील पैकी कोणाला ऋतूचा उल्लेख झाला नाही. कोणत्या ऋतूचा उल्लेख झाला नाही वरच्या पॅराग्राफमध्ये? तर वर्षा या ऋतूचा उल्लेख झालेला नाही, म्हणून फक्त ब आन्सर येणार. पुढील पैकी कोणता पर्याय हा वसंताची चाहूल देणारा नाही? तर इथे दिलेला आहे कोकिळ पूजन. ओके, नेक्स्ट बघा. पुढील पैकी कोणत्या शब्दाचा पर्यायी शब्द उतार्यात आला नाही? तर सदन या शब्दाचा पर्यायी शब्द आलेला नाही उतार्यात. बाकी सर्वांचे पर्यायी शब्द आलेले आहेत. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा. आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले. पक्षी याच्या खाली अंडरलाईन आहे, याचा लिंग ओळखायचा आहे आपल्याला, तर ते आहे नपुसकलिंगी. ओके, पुढील पैकी एकवचन अनेकवचन याची अयोग्य जोडी निवडा. तर धार धार ही असणार आहे एकवचन अनेकवचन. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायातून निवडा. समय, समयला समानार्थी शब्द काय असणार आहे? तर वेळ असणार आहे. पुढील पैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. शुद्ध शब्दाचा पर्याय कोणता असणार आहे? कोट्याधीश हा असणार आहे शुद्ध शब्दाचा पर्याय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. वाक्याचा प्रकार ओळखा. याच्यातला वाक्याचा प्रकार कोणता आहे बघा. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली, तर याचं उत्तर आहे बी, मिश्र वाक्य आहे हे. पुढील वाक्यात आलेली चुकीची विरामचिन्हे कोणती? बाई म्हणाल्या, पुढील पानावरील उदाहरणे सोडवा. 5, 12, 19 आणि फुलस्टॉप. बघा, हे पूर्ण विरामचिन्हे योग्य आहेत, चुकीचं एकही नाहीये. हे आन्सर्स दिलेले आहेत पण हे योग्य नाही, म्हणून हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. बघा, अधोरेखित शब्दांची पर्यायातून निवड. अधोरेखित शब्दांची पर्यायातून निवड. आता कोण आहे रे तिकडे, कोण हे काय आहे? अधोरेखित शब्दामध्ये हे कोण हा अधोरेखित केलेला आहे शब्द, तर हा काय आहे? तर हा आहे विशेषण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? रायबाने पोतेभर कैऱ्या आणल्या. रायबाने पोतेभर कैऱ्या आणल्या, याच्यातला क्रियापद कोणत्या क्रियापदाचा प्रकार आहे? हा तर सिद्ध क्रियापदाचा प्रकार आहे.
त्यासाठी आपल्याला क्रियापद हा टॉपिक महत्वाचा माहिती पाहिजे आणि क्रियापदाचे प्रकार कोणते कोणते आहेत हे माहिती पाहिजे. ओके. नैऋत्य या शब्दातील वर्णांची संख्या किती? आता याच्यातली वर्णांची संख्या आहे 7, ज्यामध्ये भावना, स्फूर्तपणा यांना महत्व आहे असा पत्र प्रकार म्हणजे काय आहे? भावना आणि स्फूर्तपणा दिलेला आहे. हा पत्र प्रकार कोणता असणार? की तक्रारीचा अर्ज असणार. योग्य समूहदर्शक शब्द निवडा. योग्य समूहदर्शक शब्द निवडायचा आहे. घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने डॅश रचली. मडक्यांची काय रचतात? तो उतरण रचतात. बघा इथे आपल्याला एक चौकट दिलेली आहे, याचे शब्द दिलेले आहेत, त्याच्यापासून आपल्याला काय करायचंय बघा, पुढे इन्स्ट्रक्शन्स दिल्यात. चौकटीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील कितव्या क्रमांकाचे अक्षर घेतल्यास एका वाहनाचे नाव मिळेल? तर बघा याच्यापासून मन तयार होते. उथळ पाण्याला खळखळाट फार. ओके. तर उथळ पाण्याला खळखळाट फार, त्याच्यामधला 13वा शब्द आणि दुसरा शब्द हे दोन मिळून तयार होते रथ. ओके. तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं सी. 13वे आणि दुसरे अक्षर मिळून तयार होते रथ. उथळ पाण्याला खळखळाट फार हा शब्द हा मन लिहून बघा. 13वा आणि दुसरा शब्द घ्या आणि त्याच्यापासून हे अक्षर घ्या आणि त्याच्यापासून हा वाहनांचा प्रकार म्हणजे रथ हा तयार होतो. बघा नेक्स्ट क्वेश्चन. सगळे एकाच वेळी कसे येतील या वाक्यातील काळ ओळखा. सगळे एकाच वेळी कसे येतील या वाक्यातील काळ आहे रीती भूतकाळ. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मोफत पाणी मिळण्याची सोय या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. बघा मित्रांनो, शब्दसमूहही खूप महत्वाचे आहेत. म्हणी जशा महत्वाच्या आहेत तसे शब्दसमूहही महत्वाचे आहेत, म्हणून याचं उत्तर आहे सी जलवाहिनी. ओके. नेक्स्ट बघा. पुढील पैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही? तर सबब हा शब्दयोगी अव्यय नाहीये. ज्याला जे जे हवे त्याला ते मिळो देवा या वाक्याचा प्रकार कोणता? तर आज्ञार्थी हा वाक्याचा प्रकार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील पैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही विचारलंय तर हा उपसर्ग नाही. पुढील पैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे? तर संत एकनाथ यांची रचना ही भारुड म्हणून प्रसिद्ध आहे. सरकारी आदेशाचे डॅश तिला चांगलेच महागात पडले. काय? पायमल्ली करणे. सरकारी आदेशाची पायमल्ली करणे हे तिला चांगलेच महागात पडले. त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे डॅश म्हणून प्रसिद्ध आहेत. काय म्हणून प्रसिद्ध? बालकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणतात. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण? तर व्यंकटेश माडगुळकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. बनगरवाडी. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? तर सरिता हा वेगळ्या शब्दाचा अर्थ आहे. नंतर आहे बघा मित्रांनो, पुढील कविता वाचून 57 ते 60 प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. तर बघा कविता वाचून घेऊयात. वळणांवरूनही वळून वाहते, वेगानेही पुढेही जाते, आडे सिंधूचे तिला लागते, सरिता ही जल वाहून नेते, तृषार्थांना करीती शांत, जोडत जाई स्वकीय आप्त, कोण हिला नच आपले, अन कितीही नाही परके, घमेंड नाही तिला आपुली, जरी सदैव ती जीवन देई, साऱ्यांचे नको पण ती घेते, मलिन मात्र फक्त ती होते, देणे हुंदके ठावे तिजला, जगत माता म्हणती तिला, जागा हो रे मानवा वेळीच, आर्ध सात ती घालिते तुझ. बघा याच्यातले प्रश्न. ही कविता नदीवरती आहे आणि नदीच्या काय भावना आहेत आणि नदीला आपण कितपर्यंत दूषित करायचे याच्यासाठी नदी आपल्याला साथ घालते. बघा कवितेमध्ये कोणाचे वर्णन केले आहे? तर नदीचे वर्णन केले आहे. सरिता मलिन का होते? तर ती सर्वांची नको पण घेते. पुढील पैकी
कोणत्या शब्दाचा पर्यायी शब्द कवितेला आलेला नाही? तर समुद्र हा पर्यायी शब्दाचा कवितेला आलेला नाहीये पर्यायी शब्द. पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेतील वर्णनांशी जुळणारा नाही? तर याचं उत्तर आहे ए, नदी वेगाने वाहत पुढे जाते. ओके, हा होता मित्रांनो 2018ची प्रश्नपत्रिका मराठीची पेपर 2 ची. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि याची मदत होत असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.